मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. आम्हाला जबाबदारीची जाणीव नाही, मस्त वाल झालोय आम्ही. सगळं तोंडपाठ झालंय माझं. किती वेळा ऐकवणार आहात तुम्ही? किती वेळा? काय चाललंय? माझ्या भावाला का मारताय? तू ये इकडे. आणि याच्या गळ्यातली चेन का काढवतात? आमच्या पैशाने हा सिनेमा बघतो, दारू पितो. माझा प्राण जरी गेला ना तरी मी माझ्या मुलांवर कधी अन्याय होऊ देणार नाही. अगं त्यांनी आपल्या गौरीला कार पण दिली आहे. मलाच राहवत नाही म्हणून बोलते. नाही बोलून टाक गं. तुला जे काही सलतंय ना, जे टोचतंय ना, ते बोलून टाक. अहो बालपणीची मैत्री तारुण्यात आली ना, बघणाऱ्यांच्या नजरा बदलतात. आता हे काही नवीन फूल तुला साधं सरळ सोपं दिसतच नाही का सावित्री? कारण तुमच्या समोर कोणी बोलणार नाहीच, पण मागून कुजबुजतातच ना लोक. आणि सर्वात जास्त भीती वाटते ती त्या रागिणी वहिनी साहेबांची. बाप रे, त्यांची ती खुनशी नजर आणि धारधार जीभ. बाप रे, राईचा पहाड बनायला देईल नाही लागणार. पता नहीं सावित्री तुम क्या सोचती हो? धाकट्या मालकीन बाईचा या ठिकाणी काय संबंध? का सावत्र असली तरी आई आहे ती गौरीची. कसा फटकन अपमान करतात पाहिलत ना. मला तर वाटतं भैरवनी दूरच राहावं. आपला भैरव ना खूप साधा आहे, हळवा आहे. कुणी काही बोललं ना तरी सांगणार नाही तो आपल्याला, पण मनातून खचेलो. अरे भैरव की माँ, काय विचार करतेस तू? अगं ह्या गौरीला आपल्या भैरवचा किती आधार आहे आणि रावसाहेबांचा भैरववर विश्वास आहे. तू नको तो विषय करून ना माझ्या मनात काहीतरी भरू नकोस. बरं काही जेवण वगैरे आम्हाला मिळणार आहे की नाही? चला पाना घ्या, मला कारखान्यात पण जायचंय. चल. गौरीने विक्रमला बंगल्यापर्यंत सोडून चूक तर केली नाही ना? गौरी भोळी आहे. तेजू विक्रमवर ती सख्ख्या भावंडांप्रमाणे प्रेम करते, पण गौरी समजते तितकं सोपं नाहीये. धाकट्या मालकीणबाईंना गौरीचं हे वागणं आगाऊपणाचं वाटेल आणि विक्रमला गौरी फूस लावेल असा समज मालकीणबाई करून घेते. असत बंगल्यात गेलेली गौरी रडत बाहेर आली नाही म्हणजे मिळवलं. मम्मा, अरे मम्मा, विक्रम दादा आणि गौरी ताई एकत्र? जीवा हो. मम्मा, काय मस्त जेवण जेवण आलोय माहितीये का मी. अगं गौरी ताई काय जेवण बनवते, काय चव आहे तिच्या हातात. आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग. सकाळी 9:30 वाजता घराबाहेर गेला होतास, आत्ता 11 वाजलेत. ही वेळ आहे तुझी घरी यायची? अगं मम्मा, मी म्हणजे ते काय. आम्ही भेटलो कोल्हापुरात. मीच नेलं मग विक्रमला. मी माझ्या मुलाशी बोलते. तुला मध्ये बोलण्याची काही गरज नाहीये. अगं मम्मा, ते 50-50 हजाराचे स्मार्टफोन कशासाठी घेऊन दिलेत मला विचार असं वाटलं नाही. नाही चल, माझी फिकीर नाही तुला, मान्य.
निदान एक मेसेज तरी टाकायचा. काय झालं? मराठी समजतं ना? मी माझ्या मुलाशी बोलतीये. आणि विक्रम, मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही. मनाला येईल तसं वागायचं, कधी घरी यायचं चालणार नाही. यापुढे मला न सांगता जर का कुठे गेलास ना तर पुन्हा बंगल्यावर परत यायचं नाही, कळलं? आज जात. आई कोल्हापूर वासिनी, महालक्ष्मी, गौरीचं रक्षण कर. मी पण बाहेर थांबणं योग्य नाही. बंगल्याच्या पोर्चमध्येच थांबतो. आणि आपण का थांबलाय तिथे? आता आलेच आहे तर बाबांना भेटले असते. त्यांची तब्येत पण बरी नव्हती ना. गरज नाही. मी काळजी घेऊ शकते त्यांची. नवरा आहे माझा. आणि उगाचच काळजी वाटत असल्याचं नाटक करण्याची गरज नाहीये, कळलं? तसं नाहीये ग आई. मी तुझी आई नाहीये. मला ना तुला एक गंमत दाखवायची. बाबांनी मला कार घेतली. तू एकदा ये ना बघायला प्लीज. मी का बघू? तुझी तुला लपला. आणि एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची, माझ्या मुलावर हक्क गाजवायचा नाही. आणि माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करायचा नाही. काय होत असेल आत? विक्रम तसा बरा वागला गौरीशी, पण विक्रम खरंच इतका साधा आहे का? मला आज जायलाच हवं. आणि इतक्या रात्री मी रावसाहेबांना कोणालाही भेटू देत नाही, कळलं? निघ. थांब. भेटायला येताना वेळेचं जरा भान ठेवत जा. मनात आलं की भेटायला यायला ही काही धर्मशाळा नाहीये. आणि दुसरी गोष्ट, माझ्या विक्रमला जर का पुन्हा परस्पर गावी घेऊन गेलीस ना तर मला ते चालणार नाही. रावसाहेबांना भुरळ घातलीच आहेस. ती निस्तरता मला नाकी नवाले. निघ आता. गौरी, खूप वाईट वाटतंय ना? कम ऑन, सांभाळ स्वतः. मला वाईट वाटतंय भैरव, पण ते आई मला तोडून बोलली त्याचं नाही. मला वाईट वाटतंय की ती मला मुलगीच मानत नाही ह्याचं. भैरव, आज आईने माझा कितीही अपमान केला तरीही मी माझं कर्तव्य चुकणार नाही. माझं बाबांवर खूप खूप प्रेम आहे. रावसाहेब सरदेशमुख अक्षरशः देव माणूसच आहेत.
निव्वळ त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी सगळं सहन करत. विक्रमला पण सावरायला हवं, नाहीतर तो वाईट मुलांच्या संगतीनं वाया जाईल. त्याला आपण मायेचा आधार द्यायला हवा. तो वाया गेला ना तर बाबा नाही सहन करू शकत. मला बाबांची अगतिकता कळतीये रे, पण आई मला जितकी दूर लोटते तितकीच मी तिच्या जवळ जाते. फार काळजी वाटते बाबांची, फार काळजी वाटते. खूप एकटे पडलेत बाबा, खूप एकटे पडले. गौरी, गौरीची मानसिक अवस्था मला समजून घ्यायला हवी. वयाच्या 4थ्या वर्षापासून गौरी माझ्यापासून दूर राहिली. आई विना पोर. राधाने आधार दिला नसता तर गौरीची आबाळ झाली असती. मी गौरीचं खूप कोडकौतुक करू शकलो नाही. साहजिकच मायेचा आधार ती शोधणारच ना. प्रत्येकालाच एका अशा मित्राची आधाराची गरज असते. गौरी चुकत नाहीये, अजिबात नाही. पण भैरव आज काय रात्रभर जागणारच का? डॉक्टरांनी काय सांगितलंय? रात्री 10 पर्यंत झोपायला हवं, नाही तर तब्येत बिघडेल तुमची. डॉक्टरांनी असे अनेक कारण सांगितलेत ज्यामुळे तब्येत बिघडेल. पण मन आणि डोकं बाजूला ठेवून जगता येतं का? आपण प्रयत्न करा ना. आणि मुख्य म्हणजे माणसं ओळखा. उगाचच नको तिथे गुंतू नका. तुला काय वाटतं घरागिणी म्हणजे मी कशा प्रकारचा माणूस आहे? निर्बुद्ध. हे बघा, मला उगाचच रात्री बेरात्री वाद घालायचे नाहीयेत. हे तू बोलतेस? टाइम लक्षात ठेव. मी झोपायला जाते कशी. थांब 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 थांब. आता विषयच काढलायस तर मग माझं एक ऐकूनच जा. एक गोष्ट कायम मनात ठेव, लक्षात ठेव. मला मूर्ख नको समजूस. हो, पण आता पूर्ण ऐक. पूर्ण ऐकायचं. तू मला काही बोललीस तरी मी ते ऐकतो आणि गप्प बसतो. तुझी कुठली गोष्ट मला पटली नाही ना तरी सुद्धा मी ते ऐकतो आणि गप्प बसतो. याचा अर्थ असा नाही की मी मूर्ख आहे, दुबळ आहे आणि तू खूप हुशार आहेस. आज काही वेळापूर्वी तू गौरीला जे काही बोललीस ना ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. पण तरी सुद्धा मी गप्प बसलो, कारण आपली भांडणं विकोपाला गेली तर तमाशा होईल.
वचनबद्ध गौरी. कारण आपली भांडणं विकोपाला गेली तर तमाशा होईल. लोकांचं मनोरंजन होईल, पण सरदेशमुख घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. तशी गौरी, तशीच तेजू आणि विक्रम मला आहेत. आपल्यातल्या विनाकारण होणाऱ्या भांडणांचा परिणाम भावंडांच्या आयुष्यात होऊ नये. गौरी, विक्रम आणि तेजू मला एकत्रच हवेत. त्यांना एकमेकांपासून फोडण्याचा जर कोणी प्रयत्न केला ना तर मी त्याला क्षमा नाही करणार. आणि निव्वळ आपल्या मुलांसमोर आपल्या नात्यातली शोभा नको म्हणून मी गप्प बसतो. तुला तुझ्या बोलण्याचं, वागण्याचं, गांभीर्याचं लक्षात येत नाहीये. मुलांना समाजात कोणीही सन्मान देणार नाही. मी गप्प आहे कारण मुलांचं भविष्य सुरक्षित राहावं म्हणून. विचार कर जरा डोक्यात काही प्रकाश पडला तर विचार कर जरा. हो काय बस आधी. शिवा, विक्रम, खूप दुखतंय का? शिवा, दूर काय करताय तुम्ही? शांत व्हा बरं. औषध घेतलं होतं का तुम्ही? पाणी आण. गौरी, चावी. अगं पण मम्मा. विक्रम, मला एक सांग, काय कमी केलं रे मी तुमच्यासाठी? तुझ्यासाठी, तेजूसाठी सतत जागरूक राहिले. अरे तुमच्यासाठी तुमच्या डॅडींशी वाद घातला मी. कशासाठी केलं मी हे सगळं? अरे एवढी करोडोंची मालमत्ता आहे आपली. ती जर का त्या एकट्या गौरीनी घशात घातली तर आपण काय तिचे गुलाम होऊन जगायचंय का? कारखाना, शेती, गृहउद्योग या सगळ्यावरती त्या गौरीचा अधिकार आणि त्या भिकारड्या भैरवचा. पैशाचे व्यवहार, देणं घेणं हे सगळं त्या गौरीच्या हातात आणि त्या भैरवच्या हातात. का आपण कुणीच नाही आहोत? आपल्याला कधी काही घ्यावंसं वाटलं, काही चांगलं वाटलं तर काय करायचं आपण? आधी मुनीमजींना सांगायचं. मग ते गौरीकडनं पास करून घेणार आणि मग भैरव आपल्याला पैसे आणून देणार. का?
माझा अधिकार नाहीये? मी मालकीण आहे, रावसाहेबांची बायको आहे मी. वचनबद्ध गौरी मी का सतत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी यांच्यासमोर हात पसरायचे भिकाऱ्यासारखे? माझा संताप होतो विक्रम, कारण मला कुठलेही अधिकार नाहीत. आणि हे असं सगळं असताना तू खुशाल त्या गौरी बरोबर निघून जातोस. क्षणभरही तुला विचार नाही ना आला मनात की तुझ्या या अशा वागण्याचा मला किती त्रास होईल ते? आणि काय रे, तुला काय जेवाय खायला मिळत नाही इथे? तुझ्या आवडीचं सगळं करून खायला घालते मी तुला, तुझे लाड पुरवते, तरी मला न सांगता तू सरळ गौरी बरोबर निघून जातोस. तुला एकदाही वाटलं नाही की तुझ्या या अशा वागण्याचा ममाला किती त्रास होईल ते? मम्मा चिल, कूल, शांत हो ना. नाही विक्रम, तुझ्या या वागण्याचा मला खरंच खूप त्रास झाला. मम्मा उगाचा त्रास कशाला करून घेतेस? अगं मी फक्त संधीचा फायदा घेत होतो. ऍक्च्युली ना मला जाणून घ्यायचं होतं की गौरी नक्की करते काय. का का तिच्या हातात आहे ना या घरातले सगळे अधिकार आहे? का डॅड डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतात? आणि मम्मा मला ते कळलं. मम्मा गौरी खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, बिझनेसमध्ये, प्रॉपर्टी डीलिंग मध्ये, आणि पैशांमध्ये तिची जी पकड आहे ना ती म्हणजे जबरदस्त. वेडायस का विक्रम तू? कुल मम्मा, तू एक गोष्ट विसरतेस. लढाई करण्यापूर्वी शत्रूचे स्ट्रॉंग पॉइंट जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा आपल्याला कळतं ना की शत्रू आपल्यापेक्षा खूपच स्ट्रॉंग आहे, तर नेक टू नेक फाईट करण्यापेक्षा गनिमी कावा उपयोगी ठरतो. आणि मम्मा, शत्रूच्या गटात शिरून त्याच्यावर मात करणं खूप सोपं असतं. गॉट इट? विचार कर. खूप पुढचा विचार केलास तू विक्रम, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, गौरी तुझी सावत्र बहीण आहे. ती कधीही तुझ्यावर उलटू शकते, कळलं? जा, आज जा. गनिमी कावा वा. नाही हा भैरव, मुलगी माझ्याच पसंतीची हवी, माझी सेवा करणारी, माझ्या धाकात राहणारी. पण आपला मुलगा तसा आहे का? हा? गौरी मालकीण आहे भैरवची. नात्यातलं पावित्र्य आणि अंतराची जाणीव आहे भैरवला. तू नको काळजी करूस, गौरी कुसुमची मुलगी आहे.